सकाळ सकाळी छान असं बाबांनी भाजीपाला आणलेला होता रविवारी सकाळी गेलते बाबा भाजी आणण्यासाठी मंडईत, कारण फ्रेश असं भाजी भेटते. तर मकाची कणसं पण आणली होती भैयाने, मग ती भाजली होती. त्यानंतर शेंगा आणल्या होत्या, उपवास होतात तर शेंगा वगैरे भाजले आम्ही उपवासासाठी. आणि जेवण वगैरे सगळं आवरलं आणि त्यानंतर आम्ही गेलो दुकानामध्ये मला रक्षाबंधनची साडी घेण्यासाठी. प्रतीक्षा, मी आणि ईशून हर्षू आम्ही सगळेजण आलेलो होतो. गुड मॉर्निंग, नमस्कार. मी भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आज आहे रक्षाबंधनाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि हर्षू पण आमचं इथं तयार झालेलं आहे, नाश्ता वगैरे केला त्यांनी, सकाळचं टायमिंग आहे. आम्ही आलो इकडे कुर्डवाडीला 2 दिवस झालं राखी बांधण्यासाठी. आणि इशू पण आहे तिचं खेळायचं चाललेले. हर्षू तर 1 दिवस काय राहिलाच नाही इकडं, तिकडची सवय लागलेली त्याला, सगळे आजी आजोबाची. ती इथं रडतच होता, आता पण त्याचं रडायचं चाललेलं आहे. तर चला फराळ वगैरे करतो आणि आजचा दिवस कसा जातो ते तुमच्या शेअर करते. भेटूया थोड्या वेळानंतर. तर छान असं फराळ करून घेतात आम्ही आणि प्रतीक्षा. तर इथे चुलत बहीण आली होती राख्या बांधण्यासाठी भैयाला, तर तिने आधी बांधून घेतली राखी. आणि त्यानंतर भरपूर असा पाऊस चालू झाला त्या दिवशी, म्हणजे दिवसभर पाऊसच चालू होता. आणि 4-5च्या टायमाला मग आम्ही पण तयार झालो रक्षाबंधन सेलिब्रेट करण्यासाठी. तर इथे इशू आहे ना तयार झालेली आहे, छान असा नवीन घेतलेला ड्रेस तिने घातलेला आहे. तिकडच्या साईडला सिया वगैरे बसलेले, प्रतीक्षा आणि शिव. आता मी पण तयार झालेली आहे आणि राख्या बांधून घ्याव्या म्हटलं. आता 5 वाजलेले आहेत, 9 वाजेपर्यंत म्हणजे 7 वाजेपर्यंत तसं तर बांधायचे. तर म्हटलं आता बांधून घ्याव्या थोड्या. तर आता इथं पहिल्यांदा मी भैयाला राखी बांधायला घेतलेली आहे. तर छान असं ताट तयार केलं होतं, त्यामध्ये पेढे, पान सुपारीचा विडा, राख्या, हळदी कुंकू आणि त्याचबरोबर नारळ घेतलेला होता. आणि मी जी राखी आणि कस्टमाइज केलेली राखी होती भैयासाठी त्याच्या नावाची ती, आणि त्याच्याबरोबर एक वॉलेट पण होतं असं पॉकेट, ते पण लेदरचं. तर छान अशी राखी मिळाली होती मला कस्टमाइज करून. तर सियाला वाटलं काहीतरी कार्यक्रम चालू आहे म्हणून सिया तिथं उभा राहून टाळ्या वाजवत होते. तर छान अशी राखी बांधली. त्याच्यानंतर त्याला ओवाळलं वगैरे, पेढा वगैरे चारला. आणि त्यानंतर बाबांना वगैरे राखी बांधली मी, इशूने पण बांधली बाबांना, त्याचबरोबर इशूने हर्षूला पण बांधली, सियाला पण. तर छान असं रक्षाबंधन सेलिब्रेशन झालं आमचं. छान असं एक गिफ्ट पण दिलं भैयाने मला, साडी. तर असं झालं आमचं रक्षाबंधन सेलिब्रेशन. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना. आणि इथं लास्टला चाललं इशूचं हर्षूला राखी बांधायचं.